कार्यक्षम, रोखठोक, कुशल प्रशासक अशी उपमुख्यमंत्री अजित पवारांची ओळख. फैसला ऑन द स्पॉट अशी त्यांची कामाची शैली त्यांच्या समर्थकांना भावते. अशा अजितदादांनी एका कर्तव्यदक्ष महिला IPS अधिकाऱ्याला फोनवर दमदाटी केल्याचा आरोप होतोय. ते सुद्धा कशासाठी, तर आपल्या बेकायदेशीर मुरुम उपसा करणाऱ्या 3 पाट कार्यकर्त्यांसाठी. सगळं प्रकरण आहे तरी काय पाहूया. मेरा चेहरा तो आपको समझ में आएगा ना? ठीक है सर. इतना आपको डेरिंग हुआ है क्या? सोलापूरमधल्या कुरडू गावात रस्त्यासाठी अवैध मुरुम उत्खनन होत असल्याची तक्रार आली. IPS महिला अधिकारी आणि करमाळ्याच्या पोलीस उपअधीक्षक अंजना कृष्णा यांनी धाड टाकली आणि कारवाई सुरू केली. कुरडू गावातील काही नागरिक आणि अंजना कृष्णा यांच्यामध्ये शाब्दिक वाद सुरू झाला. ग्रामपंचायतीच्या परवानगीने मुरुम उपसा होत असल्याचं ग्रामस्थ सांगत होते. मात्र तसा कोणताही पुरावा किंवा कोणतीही कागदपत्र दाखवता न आल्यानं कारवाईवर IPS अधिकारी ठाम होत्या. सगळा गोंधळ सुरू असताना तिथल्या राष्ट्रवादीच्या एका कार्यकर्त्यानं थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच फोन लावला आणि तो फोन अंजना कृष्णा यांच्या हातात दिला. त्यानंतर काय झालं तुम्हीच ऐका. मेरा चेहरा तो आपको समझ में आएगा ना? ठीक है सर. इतना आपको डेरिंग हुआ है क्या? सर मेरे को कार्रवाई जो किया है मुझे कैसे पता है सर? सर मुझे पता नहीं है ना सर. मैं सिर्फ यही बोल रही. मैं डिप्टी चीफ मिनिस्टर. सर समझ रही है वो आप बोल रही है जो नंबर दे दो मुझे, मैं डायरेक्ट आपको देता हूं. अंजना कृष्णा यांना आवाज ओळखू येत नाही म्हटल्यावर अजितदादांचा पारा कसा चढला ते आपण पाहिलं. त्यांच्याकडून दादांनी नंबर घेतला, थेट व्हिडिओ कॉल केला आणि पुढचे आदेश दिले. ते ऐकण्यासाठी IPS अधिकारी बांधावर जाऊन बसल्या. माझा फोन आलाय, तहसीलदारांना सांगा, असं दादा त्यांना सांगताना दिसताय. अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं मात्र माध्यमांवरच खापर फोडला. वस्तुस्थिती वेगळी असून हा सगळा प्रकार खोडसाळपणे रंगवला जात असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते आनंद परांजपेंनी केला. त्यांनी यापूर्वी दादांचा कदाचित आवाज ऐकला नसेल किंवा त्यांनी तो ओळखला नसेल, म्हणजे स्वाभाविकपणाने त्यांचं त्या बोलत होत्या. ते जे बोललेलं मी ऐकतोय की बाबा आता वातावरण सध्या थोडंसं तणावाचं आहे, राहू द्या, नंतर माहिती घेऊन आपण करू. याचा अर्थ कारवाईला अजिबात थांबवा असं त्यांनी कुठं म्हटलेलं ऐकायला मिळालं नाही आहे. तो आता ठीक आहे, एखादा होत असतं. DYSP रँकची एखादी महिला अधिकारी जर राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना ओळखत नसेल तर हे देखील चुकीचं आहे. संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे की माननीय अजितदादा पवार साहेब हे स्पष्ट बोलतात, योग्य तो निर्णय घेतात आणि म्हणून लोकशाहीमध्ये शेतकऱ्यांची बाजू देखील जाणून घेतली पाहिजे. तोपर्यंत कारवाई थांबवावी अशा प्रकारचे ते निर्देश होते. स्थानिक पातळीवर मात्र या प्रकाराचे चांगलेच पडसाद उमटले. अजित पवारांनी महिला अधिकाऱ्याची माफी मागावी अशी मागणी करण्यात आली. चांगल्या कामासाठी अजितदादाची दादागिरी दाखवली जाते, पण ह्या ठिकाणी चुकीच्या कामासाठी अधिकाऱ्यांवर जो दबाव अजितदादांनी जी भाषा वापरलेली आहे, त्यामुळे तातडीने अजितदादांचा राजीनामा हा मुख्यमंत्र्यांनी घेतला पाहिजे आणि तमाम महाराष्ट्रातील लाडक्या बहिणीची आणि महाराष्ट्रातील जनतेची माफी अजितदादांनी मागितली पाहिजे. सामान्य नागरिकांना एक न्याय आणि राजकीय कार्यकर्ते आणि नेत्यांच्या बगलबच्च्यांना वेगळा न्याय हे इतकं अंगवळणी पडलंय की अशा घटनांचं आता अप्रूपही उरलेलं नाही. मात्र अवैध काम करणाऱ्या कार्यकर्त्यासाठी राज्याचा उपमुख्यमंत्री पोलीस अधिकाऱ्याला फोन करत असेल, दमदाटी करून कारवाई बंद करत असेल, तर ही चिंता वाटेल अशी लाजिरवाणी गोष्ट म्हणायला हवी. अजितदादांच्या कार्यशैलीचं, त्यांच्या धडाडीचं सर्वांनाच कौतुक आहे. मात्र अशा छोट्या मोठ्या बेकायदेशीर कामांसाठी आपलं नाव, आपली पत पणायला लावायची का, याचा विचार त्यांनी करायला हवा. संदीप रामदासींसह सुनील दिवाण, ABP माझा, सोलापूर. आणि यानंतर पुन्हा एकदा नजर टाकूया हेडलाईन्सवर.